हरिणे माझे हरिणे चित्त भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतुनी आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक विठाल हरिणे माझे हरिणे चित्त भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक महायुग पीठे तटे भीमरथा वरं पुंडलिका यदा पुंडरी समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं विद्यांचे अधिकरण ते जीवंतु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता म्हणून ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधरू पावन धारू करा करी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो जयद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेदा आत्मरूपा। देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी दुजी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। देवाधिदेवा आता कैशी जाऊ घरा नुही बरा जौकी। तो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तन रूपी सेवे करता हा निवडलेला गवळण रूपी अभंग विश्ववंदनी विश्वसंत विश्वभूषण विश्व उद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि गवळणीचा अनुवाद करणारा अभंग आहे। विठाल ज्ञानराज माऊली भाऊंदी शेवारकरी सेवाभावी ट्रस्ट आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या या कल्याण मेथुरकर पाड्यामध्ये ही नामसप्ताहाची अनेक दिवसाची परंपरा आहे आणि या परंपरेच्या अनुषंगानं आपल्या नामसप्ताहातील ही सांगत आहे या वर्षामधील आणि वारकरी संप्रदायामध्ये सांगता समारोप म्हटल्यानंतर काल्याच्या कीर्तनानं होत असते। नामसप्ताह किती जरी दिवसाचा असला तरी काल्याच्या कीर्तनाशिवाय त्याची सांगता होत नाही। या उद्देशानं ही कार्याची सेवा आज या ठिकाणी संपवत असताना कर्मधर्म स्वयं माझ्या वाटेल ही अशा प्रकारची सेवा आली आहे। वास्तविकता मला दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचं निमंत्रण होतं सेवेला येण्याचं, पण वार क्रमांक बदलला कारण माणसं काय करतात चाचपणी करतात बाई कुठं निवडून येईल त्या प्रकारचं वाढ अशा प्रकारचं बसून देतात। दुसरा दिवस बदलल्याच्या नंतर मग मला माग शुद्ध दशमीचा अशा प्रकारचा दिवस दिला तोही अशा प्रकारचा बदलला। आता बऱ्याच वेळेला काय होतं तर माझा अवतार असा गवळ्या अवतार असतो आणि बऱ्याच वेळेला कधी कधी घेतलेली काय रद्द होतं त्याची काय मला चिंता नाही घेतला काय न घेतला काय तसं काय, कारण कथेची ही अशा प्रकारची सेवा जी आहे ती प्रारब्धावर अवलंबून असते। म्हणून त्याकरता सेवा मिळाली न मिळाली तर तो साधक असतो त्याची सेवा 24 तास चालू असते। एक आहे की तुम्हाला सर्व श्रोत्यांच्या सानिध्यामध्ये फक्त त्या सेवेचा आनंद द्विगुणित होतो एवढाच मुद्दा आहे।
एरवी सेवा असली नसली तरी साधकाची सेवा ही 24 तास चालू असते आणि त्याच्यामुळं ही प्रारब्धावर अशा प्रकारची सेवा अवलंबून असते. या उद्देशानं मला सांगितलं महाराज मग तुम्ही कार्याचं कीर्तन घ्या. हो तर मग मनात आलं बा नसले असले तरी तारत हे की नाही. परंतु हे काही विचारल्याच्या नंतर आपलं कार्यक्रम जर खाली असतं मग नाही म्हणता येत नाही. माझं वचन असं मी एकदा नंबर टाकला बदल नाही होत ती जरी काही असलं कशी सेवा असली तरी. म्हणून या पद्धतीनं योगायोगानं अशा प्रकारची सेवा माझ्याकडे आलेली आहे. म्हणून या पद्धतीनं भगवान परमात्मा जशी मला बुद्धी देते माऊली अशी बुद्धी देते. तुम्ही श्रोते सज्जन मायबाप सगळे अशा प्रकारची गायक वादक मंडळी मला जसे अशा प्रकारची साथ करत तसा मी बोलण्याचा प्रयत्न करेन. वास्तविकता हे फार आता मोठ्यांचं अशा प्रकारचं हे योगदान आहे. आणि या माध्यमातून आता ही सगळी जर अशा प्रकारची पत्रिका पाहिली तर मोठमोठे विद्वान मंडळी या आपल्या नाम सप्ताहामध्ये ज्ञानदानाच्या माध्यमातून आपल्याला अशा प्रकारे परमार्थिक जीवन समजून सांगितलेलं आहे. आम्ही त्या पद्धतीने फार तुटपुंज अशा प्रकारची सामान्य अशा प्रकारचा साधक आहे. म्हणून या उद्देशानं मला तुम्ही जशी कृपा करत जसं आपण बोलण्याचा प्रयत्न करू. हे कार्याचं कीर्तन आहे आणि कार्याचं कीर्तन असल्याच्या नंतर असं म्हणतात की कार्याचं कीर्तन रात्रीचं कीर्तन म्हणजे जागराचं कीर्तन आणि पहिलं कीर्तन हे की नाही. ही 3 कीर्तनं नियमामध्ये असतात ती बांधलेली असतात. कीर्तनकार नियमाच्या बाहेर अशा प्रकारचं जाऊ शकत नाही. पहिल्या दिवशी कीर्तनकार किती जरी मोठा असलं तर त्याला नामाचंच अशा प्रकारचं महत्त्व सांगावं लागतं. आणि कार्याच्या आदल्या दिवशी अशा प्रकारचं जागराचं ज्याला कीर्तन म्हणतो त्याची मागणीपर किंवा उद्दिष्टपर अशा पद्धतीनं आपण चिंतन मांडत असतो. आणि आजचं हे जे कीर्तन आहे रात्री सांगितलं कुणीतरी हे प्रसादाचं कीर्तन आहे कार्याचं कीर्तन आहे. याचा अर्थ आज आपल्याला प्रसाद सेवन करायला मिळणार आहे. मग कुणाला मिळेल? ज्यांनी सेवा केली त्यांनी. मग सेवा केली म्हटल्यानंतर कोणी कोणी सेवा केली? मला वाटतं या 7 दिवसामध्ये ज्या ज्या मंडळीनं ज्या ज्या भावनेनं जसं जसं योगदान दिलं असेल तसा तसा त्याला तो प्रसाद मिळणार आहे. याचा अर्थ कीर्तनकारानं कीर्तन केली म्हणून त्याची सेवा मोठी, टाळकऱ्यानं साथ केली म्हणून त्याची सेवा मोठी, मृदंगाचार्यानं अशा प्रकारची वादनाची साथ केली म्हणून त्याची सेवा मोठी नाही. या ठिकाणी घराटा घेऊन ज्याने झाडलं ना त्याची सुद्धा सेवा मोठीच आहे. आणि तो सुद्धा या प्रसादाचा अधिकारी आहे. कोणी वारे अधिकारी प्रसाद मिळेल पण अधिकारी व्हावं लागतं.
आणि अधिकार हा सेवेने अशा प्रकारचा प्राप्त होत असतो. सेवेशिवाय प्रसादाचा अधिकारी होऊ शकत नाही. म्हणून याकरता सेवा अतिशय महत्वाची आहे. आणि ती सेवा करत असताना आपल्या मनानुसार, आपल्या सोयीनुसार, आपल्या सवडीनुसार सेवा चालत नाही. सेवा संताने नशी सांगितली, शास्त्राने नशी सांगितली. भगवान परमात्म्याला जशी आवडती तशी सेवा झाली. आपण आपल्या पद्धतीने सेवा केल्याच्या नंतर प्रसाद जरी मिळाला तर जसा पाहिजे तसा मिळणार नाही. त्याच्यात काहीतरी अशा प्रकारचा फरक आहे, अपूर्णता आहे. पण शास्त्राच्या संतांच्या अनुमतीने जर अशा प्रकारची सेवा केली तर जो प्रसाद तुम्हाला मिळायला पाहिजे तो मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल काल्याचा प्रसंग आहे. या काल्याचा प्रसंग म्हटल्याच्या नंतर काल्याचं चिंतन मांडत असताना काला कशाला म्हणतात? काला हा शब्द पुरुषार्थ वाचक आहे. जसं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष जशी 4 पुरुषार्थ आहे तसा काला म्हणजे 65 पुरुषार्थ आहे. पंच पुरुषार्थ याचा अर्थ सेवन करणं. आणि सेवन करण्याकरता काला अशा प्रकारचा आपल्याला पाहावा लागतो. आणि तो काल आपण वेगवेगळ्या अंगाने पाहत असतो. जीवाशिवाचं ऐक्य यालाही आपण अशा प्रकारचा काला संबोधतो. त्याच पद्धतीनं हरी नामाचा अशा प्रकारचा काळा. आणि दुसरी म्हणजे दही लाहीचा काळा. दही आणि लाही. लाही कशाला म्हणतात? ज्वारी, बाजरी याला भाजलं जातं आणि भाजलं ते फुटतं. फुटल्याच्या तर त्याला लाही म्हणतात. आता हे आपण जे टाकले ती लाही नाही, ते मुरमुर. त्याला काय म्हणतात? मुरमुर. ते फुगलेलं आहे की नाही? फुगलेलं नाही चालत, फुटलेलं पाहिजे. इथं 7 दिवस सेवा केल्यानंतर तुमच्या या गाठी फुटल्या पाहिजे, 6 विकाराच्या गाठी फुटल्या पाहिजे, नंतर लाहीमध्ये रूपांतर होतं, आहे की नाही? आणि जर तुमचे 6 दिवसाच्या सेवेमध्ये जर फुटले नाही, विकार गेले नाही, तर तुमची लाही झाली नाही. म्हणून असं आहे की वेद बाजूने केली नाही आम्हा जन्म मरण नाही. जोपर्यंत विकार अशा प्रकारचे तुमचे भाजले जात नाही, फुटले जात नाही, तोपर्यंत नाही म्हणजे तुमच्या जीवनात रूपांतर होत नाही. अशा पद्धतीनं लाही आणि दही हे केवळ प्रतीक आहे, काला उपभोगण्याचं प्रतीक आहे. अर्थात दाही आपलं लही आणि दाही असलं म्हणजे काळ होतो असं नाही. उदाहरणार्थ आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना गणपती बाप्पाचं काय करतो? पूजन करतो. आता गणपती बाप्पाचं पूजन करत असताना लग्नाच्या काळामध्ये इतकंच नाही, तमाशा जरी चालू करायचा असला तर पहिलं घर म्हणतात, हे की नाही? म्हणजे गणपतीचं अशा प्रकारचं पूजन करतात. आणि आपण सुद्धा कोणत्याही कार्यामध्ये मुला मुलीचं जर लग्न असलं, आता अलीकडे त्या मंगल कार्यालयामध्ये त्या कार्यमालकाने गणपती बाप्पा काय तिथं बसून ठेवलाय, आलं की लक्षामध्ये? आता त्या गणपती बाप्पाला कसं काय ठेवतं राम झालं? कारण का लग्न झाले कोण असते तिथे एकटाच असतो तो रात्र दिवस. तसे विटंबना आहे.
कारण कुठलीही अशा प्रकारची मूर्ती एकदा स्थानापन्न केली म्हणजे त्याची रोज पूजा घडावी लागते, तेव्हा त्याच्या देवत्व राहते. परंतु पूर्वीच्या काळामध्ये आपण गणपती जर लग्नामध्ये करायचा असलं तर सुपारीचा गणपती करायचा. सुपारी घ्यायची आणि सुपारीवरती काय करायचं, ते गणपतीचं आवाहन करायचं, आहे की नाही. मग अशा प्रकारचे कार्य सफल व्हायचं. आणि ते कार्य झालं तर सुपारी मग आडकीत कापली जायची. कशाने? आडकीत. याचा अर्थ गणपती आडकीतीनं कापला. मुद्दा असा आहे, सुपारी जरी असली तर फक्त आभार गणपतीचं केलं, पूजा गणपतीला केली, सुपारी जाग्यावरती राहिली. तसं या केली दही नाही जरी प्रत्येक असलं पण त्याच्यामध्ये प्रसादाचं स्वरूप प्राप्त होण्याकरता कार्याचं चिंतन करावं लागतं. या पद्धतीने कार्याचं चिंतन केलं का मग त्याला प्रसादाचं स्वरूप प्राप्त होत असतं. एरवी 7 दिवसामध्ये तुम्ही नामचिंतनाच्या माध्यमातून ही जागा अशा प्रकारची पवित्र झाली. इथला मातीतला कण पवित्र झाला. का बरं? महाराज त्याचं चिंतन करतात. कथा त्रिवेणी संग जळते दोषाचे डोंगर शुद्ध होते नारी नर. म्हणजे या त्यांनी 7 दिवसामध्ये तुम्ही अशा प्रकारचे पवित्र झालात आणि पवित्र झाल्यामुळे कार्याचा प्रसाद सेवन करण्याचे अधिकारी तुम्ही बनलात. जसं सत्यनारायण त्या काळामध्ये ते काका प्रसाद करतात. आता अलीकडे ते घरच्याच लोकांना बनवायला सांगतात, पण पूर्वी ते काका दोघं पण यायची, पती पत्नी सह यायची. आणि पती पत्नी सह आल्याच्या नंतर काका तिकडे त्या पूजेला सुरुवात करत असताना त्यांची जी अशा प्रकारची धर्मपत्नी आहे ती प्रसाद बनवायची. आणि प्रसाद बनवल्याच्या नंतर काकाची पूजी झाली का मग त्या शिऱ्याला प्रसादच रूप यायचा. तसा तो शिरा. पण प्रसाद कधी? सत्यनारायण पूजा झाल्यानंतर. आपणही शिरा नाश्त्याला करतो पण त्याला प्रसाद नाही म्हणत. हा पार्ट नाश्ता शिरा, त्याच्यापैकी दुसरे त्याला नाव नाही. मग काकानंच सत्यनारायण सांगितला का प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं. तसं कार्याचं कीर्तन ऐकलं का प्रसाद तुम्हाला अशा प्रकारचा प्राप्त होतो. आणि या कार्याच्या प्रसंगामध्ये आपण गोकुळामध्ये जे गोप गोपिका आहेत, गवळणी आहेत, त्याचं चिंतन अशा प्रकारचं मांडत असतो.
दुसरं चिंतन मांडत नाही, कारण त्यांचं चिंतन मांडल्याशिवाय त्याला कार्याचं खरंच स्वरूप अशा प्रकारचं प्राप्त होत नाही. म्हणून या अनुषंगानं महाराज किती जरी मोठे असले तरी त्याला या दिवशी ह्याची दान देगा देवाला जमा आहे की नाही. आणि जर यदार्थ त्याने घेतला ह्याची दान देगा देवा तर समजायचं तो वारकरी पंथातला नाही, तो दुसऱ्या पंथातला. कारण आता पंथूसला बरेच झाले आणि तू पुढे घुसतो. आता या वारकऱ्यांच्या व्यासपीठावरती ज्याची वारकरी म्हणून साधन आहे, जो आळंदी पंढरीची वारी करतो, एकादशी व्रत करतो, गोकुळ अष्टमी, रामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती, महाशिवरात्री हे पर्वकाल अशा प्रकारचं करतो, त्याचाच अधिकारी या व्यासपीठावरती आहे. प्रवचन कीर्तन सांगण्याचा दुसरा कुठल्याही पंथाचा किती जरी ज्ञानी असला तर त्याला हे व्यासपीठ देता कामा नाही. गुंफळामध्ये अशा पद्धती गवळण आहे, त्या गवळणीचं चिंतन जगद्गुरु तुकारामांनी अभंगाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. त्या गवळणी कोण आहेत, गोपी कोण आहेत? नाथ महाराज सांगतात त्या जाय वेद गणवीच्या श्रुती शिवती रूपे नव्हे मत प्राप्ती तै प्रतल्या म्हणून नेती नेती माझी सुख संगती नेनती. त्या वेदाच्या श्रुती आहेत. वेदाच्या श्रुती म्हणजे काय करतात? त्या वेदाच्या श्रुती अहोरात्र भगवान परमात्म्याचं काय करतात? गुणगान करतात, वर्णन करतात. पण त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना सुद्धा भगवान परमात्मे सुख त्यांना मिळालेलं नाही त्या वेदाच्या श्रुतीला सुद्धा. आणि त्याला ते सुख न मिळाल्यामुळे त्या वेदाच्याच अशा प्रकारच्या श्रुती द्वापार युगामध्ये गोपीच्या रूपाने अवतीर्ण झालेल्या आहेत. म्हणून त्या गोपिका दुसऱ्या तिसऱ्या श्रुत्या वेदाच्या श्रुत्या आहेत. कारण का? त्या भगवान परमात्म्याचं वर्णन केलं, पण वर्णन करताना त्यानं सुख झालं नाही, समाधान झालं नाही. का? कारण परमात्म्याचं जसं वर्णन करायला पाहिजे तसं त्यांच्याकडून घडलेलं नाही. इतकंच नाही, असं म्हणतात की वेदाचा गाढा अभ्यास ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा वेदाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं चिंतन जमलं नाही. त्याच्याही पुढे नाथ महाराज सांगतात 12-16